ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आत्ता सकाळचे 8 वाजलेत। मी सकाळी 5 वाजताच उठते आणि मॉर्निंग वॉकला वगैरे जाऊन येते। ते पण झाले आता सकाळचं सगळ्यांचा चहापाणी झालाय। 15 दिवसापूर्वी भाच्याचं लग्न झालं आणि त्यानंतर वटपौर्णिमा होती। सगळं खूप हे झालं, दगदगीत गेलं सगळं। बेबी शॉवरचा कार्यक्रम होता, सगळं झाले कार्यक्रम। ते आता निवांत म्हणजे आता घर आवरायला चालू केले, साड्या वगैरे धुवायला चालू आहे, कपाट ते आवरायला काढले मी आणि सगळं मॉर्निंग वॉक वगैरे चालू आहे। तब्येतीची पण काळजी घ्यायची। काही पहाटे 5 वाजता उठून गरम पाणी ते पिते आणि बाहेर फिरायला वगैरे जाते, कारण तब्येत खूप महत्त्वाची। शुगर ते वाढली आहे गोड वगैरे खाण्यानं। लग्न कार्य झालं, वटपौर्णिमा झाली, आमरस खाण्यात आला, पुरणपोळी खाल्ली आणि आता त्याचा उतारा म्हणजे मला आता पूर्ण पथ्य पाणी पाळायचे आणि चालू केले आता फिरायला वगैरे, त्याच्यामुळे कमी होऊन जाईल। खूप थंड वातावरण पडले आणि आज कसं तरी 8-15 दिवसाच्या नंतर ऊन पडले। पहा, हात पण खूप दुखतंय माझा, त्यामुळे उचलत नाहीये। आता खिडकी ते उघडून आवरायला चालू करायचं। कसं वातावरण आहे बाहेर। 4 दिवसापासून कपाटातल्या साड्या वगैरे धुवायला चालू केले, प्रेस करून ठेवायच्यात। घरीच प्रेस करते मी आणि त्यांचे कपडे ते धुवून मी प्रेस करायला दिलेत, कारण त्यांचं पण खूप आवरायला आलतं। हे पहा बाहेरचं वातावरण, नुसतं वारं सुटले, खूप वारं सुटले। मधून पण पाऊस पण येतोय आणि ऊन तर 15 दिवसांनी पडले पहा आज। आता किचनकडे जाऊयात। आज स्पेशल मेनू बनवायचा आहे, कोणता ते तुम्ही पहा। किचनकडे इथे मी बटाटे वगैरे स्वच्छ करून घेतलेत, वरचे सालपट काढून स्वच्छ पाण्याने 2दा पाण्याने धुतलेत आणि हे पहा इतकी घाण निघाली। हे आहेत 15 ते 20 दिवसापूर्वीचे बटाटे। आणले होते मी काहीतरी बनवण्यासाठी, पण करणंच झालं नाही। लग्न म्हणा, वटपौर्णिमा, त्याच्यामुळं नाही करणं झालं आणि सगळी इतकी घाण निघाली। हे सगळे मी सालपट वगैरे वरचे काढून स्वच्छ धुवून घेतलेत पाण्याने। आता लावायचे आहेत कुकरला। आज बनवायचे आहेत आलू परोठे। हे कुकर वगैरे स्वच्छ करून घेतलंय आणि भांडी वगैरे राहिलेत घासायची, ते पण करून घ्यायचे आता। इथे सगळं आवरायला आले, सगळं आता स्वच्छ करून घ्यायचं। फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या, 4-5 काढायच्या नाहीत, कारण त्याचंही सारण असते ते चांगलं होत नाहीये, खूप असं चिकट होते। त्यामुळे फक्त 3 किंवा 2 शिट्ट्या काढायच्या। सालपट त्याच्यावरती काढलेले, घाण तर सगळी काढली, स्वच्छ धुवून कुकरला लावले। आता 2 शिट्ट्या काढणार आहे फक्त मी, कारण खिसायला वगैरे चांगलं होते, मॅश करण्यासाठी खूप मदत होते। आणि जास्त चिकट जर झालं तर ते मॅश वगैरे होत नाही, फार असं सारण पातळ होते। त्यामुळं घट्टसर बनवायचं आपल्याला, छान मस्त। आज तुम्ही बघू शकतात आजची रेसिपी कशी आहे। आता सगळं बाकीचं आवरून घ्यायचं। दूध पण बाकीचं आवरून घ्यायचं, कचरा करायचं सगळा कुकरला लावलंय। आता बाकीचं काम आवरून घ्यायचं। कवटा घासून घेतला आता, एवढं राहिले। आता कुकर ते लावायचं होतं ना, आणि स्वच्छ धुतल्याशिवाय जमत नाही, कारण रात्री किडे पाली फिरतातच, किती स्वच्छ केली तर। आता फक्त ते काढून भांड्यातलं सगळं आवरून घेते। फिरायला चालल्यामुळं खूप कसल्यासारखं वाटायले। खूप लांब म्हणजे 5 किलोमीटर फिरून येते मी रोजची। आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि झाली आंघोळ, ते फ्रेश झाले। त्यापूर्वी सगळं किचन ते सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ केली। वर्षा ते सगळं झाले, 9:30 वाजलेत आणि आता आवरून करायचे आहेत परोठे। आमच्या सगळ्यांनाच परोठे आवडतात।
सगळ्यांनाच. आणि बटाटे खूप दिवसाचे होते ना, त्यामुळं बरेच दिवसापासून होते आणि बाहेर होते गॅलरी आवरताना आतमध्ये घेतले. खूप घाण होतं ते, स्वच्छ करून घेतले आणि झाली पूर्ण तयारी. बटाट्याचे आता थंड झाले असतील. कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्या आणि बघूयात तरी आता काय होतंय काय नाही नेमकं. मला पाणी सारखंच लागते म्हणून पाणी पण आणलंय इथे, पाणी पिते. या 2 महिन्यामध्ये फंक्शन झाले 2-3. आकांक्षाचा बेबी शॉवर झालं, तिकडं पण बाहेरगावीच होतं ते पण. आणि त्यानंतर होतं लग्नाला 2-4 दिवस गेले, ते पण बाहेरगावीच होतं. हळदीपासून आम्ही तिथे गेलतो. आणि लग्नाच्या नंतर 2-4 दिवसांनी वटपौर्णिमा होती, त्यामुळे दगदग थकावट सगळंच होतं आणि काहीच आवरणं झालं नाही. सगळं कपाटात आलेल्या साड्या किंवा अंगावरच्या साड्या, घातलेल्या साड्या सगळं कपाटामध्ये गोंधळ झाला आणि त्यांच्या ड्रेसचा पण तसाच गोंधळ झाला. सगळं आता कपाट वगैरे आवरायला काढले, बऱ्यापैकी आवरून ठेवले आणि साड्या वगैरे धुतल्या. चला आता पटकन बनवायचं, कारण भूक पण लागली. मी नाश्ता वगैरे केलेला नाही, सगळ्यांना दिलाय बनवून, पण आता माझं पण राहिलंय करायला, पण बराच वेळ लागतो. चला किचनमध्ये. किती भांडी पडलीत, सगळे घासून ठेवलीत. आता लावून टाकते, काही हवेला पण ठेवते कारण पावसाचं वातावरण आहे. आता कुकरही थंड झाले, कुकरमधले काढून घेते बटाटे. बऱ्याचपैकी झाले असतील ते, आता बऱ्यापैकी तयार झालेत, म्हणजे शिजून व्यवस्थित. कच्चेच आहेत, जास्त उकडू दिले नाहीत कारण खिसले जात नाहीत आणि फार होते. सगळे हे खिसून घ्यायचे, कारण पराठे छान होत नाहीत. सारण तर झालं व्यवस्थित तर ते करून छान होतात. कणिक वगैरे लावून ठेवली, चाळून घेतली, कणिक पण लावून ठेवली. आता भिजती छान आणि त्याला परत पुरणासारखी मऊ करायची आणि त्यानंतर पुरणपोळ्या करून इथे दही पण काढून ठेवले मिक्सर करून, गोड दही बनवले. भाजी लावून घेतले, आता करायचे ते खिसून घेते आणि सारण तयार करून घ्यायचं. खूप वेळ जातो याला, अशा गोष्टी करायचं म्हणजे की वेळ द्यावा लागतो आणि चांगलं जर करायचं म्हणजे अजून वेळ लागतो. परोठेसाठी पुरणपोळीसारखीच कणिक लावली, एकदम आता मऊ झाली कणिक. भिजली होती छान, 1 तास भिजवली होती आणि आता सैलसर करून घेतली. त्यालाही पुरणपोळीसारखंच मेहनत करावं लागते, तेलाने मालिश वगैरे व्यवस्थित. आणि इकडे लावण्यासाठी पीठ घेतलं आहे, वटा वगैरे स्वच्छ करून घेतला, स्वच्छ पुसून वगैरे. आणि त्यावरती आता चालू करायचेत करायला. हे पहा पेपर वगैरे टाकलेत मी इथे, ह्याच्यावरती ठेवायचे तर. आणि इकडे तवा पण टाकला आहे. आणि हे पहा इकडे आहे सारण, थंड होण्यासाठी ठेवले, थंड नाही झालं. आणि इथे दही फेटून घेतले, गोड दही बनवायचं, खूप टेस्टी लागतं. आणि इथे काही मी थंड होण्यासाठी सारण हे काढून घेतले, याचे बनवायचे आता परोठे.
कसा मस्त झालाय, पुरणपोळीसारखा क्रंची झाला, एकदम मस्त गरमागरम. छान व्यवस्थित भाजून घ्यायचा चौकडून, दोन्ही साईडने घालायचा. आणि सारण पण भरपूर घातलेले त्यामुळं टेस्टी खूप लागतो. मस्त झाला. मी परोठ्यावर लावण्यासाठी बटर कट करून घेतलं आहे आधीच. खूप टेस्टी लागतं गरमागरम. आता असं वितळते छान आणि चवीला पण मस्त लागतं. असं फिरवायचं आणि ठेवायचं. प्रत्येकाला लावून दिले आणि सगळ्यांचं झालं जवळपास. आता पहा कसं मस्त झालं. गरमागरमच खायला पाहिजे, सगळ्यांना दिलं आहे करून. फक्त मी शेवटी राहते कारण बनवायला कोणी नाही ना, घरात सगळे जेंट्सच आहेत त्यामुळं सगळं मला पाहावं लागतं आहे. हे पहा छान वितळायला ते आणि खूप टेस्टी लागते बटर वगैरे लावून. गरमागरम परोठा, तिखट मीठ भरपूर घातलंय, चवदार झाले मस्त क्रंची आणि बटरवरती किती बेस्ट दिसायले. ते चवीला पण खूप छान लागते. पूर्ण वितळायला लागले. आता गरमागरम खाऊन घ्यायचं. सगळ्यांना दिलं मी करून, सगळ्यांनाच. झालं सगळ्यांचं गरमागरम बनवून दिलं. आता मी राहिली, मला पण गरमच आहे हे. आणि आता पहा कशी टेस्ट आहे याची. कुरकुरीत झाली मस्त. मस्त झाली. निवांत खायचं. आता या तुम्ही पण नाश्ता करायला. तुम्हाला बोलवायच्या आधीच खाल्लं. कसं असतं ना, कुटुंबाची काळजी घेतलीच पाहिजे. घरात एकटीच असल्यामुळं मलाच बनावं लागते, मलाच खावं लागते आणि इतरांना पण मलाच करून द्यावं लागते. कुणी जर असेल सोबतीला तर खूप छान वाटते. आणि दिले सगळ्यांना, तिघांचं पण झालं व्यवस्थित. माझे मिस्टर पण आत्ताच खाऊन गेले गरमागरम. त्यांना फोन करून बोलून घेतलं होतं आणि मुलांचं पण झाले. आता माझ्यापुढे दोन बनवून घेतलेत मी. हे आता खाणार मी म्हणते. या तुम्ही पण नाश्ता करायला. नाश्ता नाही तर परत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. या तुम्ही पण नाश्ता करायला. आता मला पण खायचंय, भूक लागली. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू आपण नंतरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.